तर इतिहासाची साधने हे प्रकरण आपण पाहतोय. इतिहासाची साधने आणि ह्या इतिहासाची साधने या प्रकरणामध्ये आधुनिक इतिहासाची साधनांचा आपण बेसिकली विचार करत आहे. ओके. इतिहासाची साधने. आता आधुनिक मध्ये जर विचार केला आधुनिक इतिहासाच्या साधनांमध्ये तर भौतिक, लिखित आणि मौखिक ही 3 साधने आहेत. आधुनिक इतिहासाची साधने. 3 प्रकारची आहेत. पहिला प्रकार येतो भौतिक, दुसरा प्रकार येतो मौखिक आणि तिसरा प्रकार येतो लिखित. हे 3 प्रकार आहेत. आता जर भौतिक मध्ये जर आपण भौतिक साधनांचा विचार केला तर भौतिक साधनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू. ओके. भौतिक मध्ये काय येतं विविध वस्तू, त्यानंतर विविध वास्तू, तसेच वास्तू, नाणी म्हणजे कॉइन, त्यानंतर पुतळे, पुतळे शब्द आहे. पुतळे आणि वेगवेगळे मेडल्स ज्याला पदके म्हणतात. ही भौतिक साधनं आहेत. इतिहासाची भौतिक साधनं काय? वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू उत्खनन केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तूही दिसतात. जसं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे किल्ले दिसतील, तुम्हाला लेण्या दिसतील. तर याच्यातून सुद्धा इतिहास समजतो. विविध नाणी असतील, पुतळे असतील किंवा पदके असतील, याच्यातूनही इतिहास आपल्याला समजतो. त्यानंतर जी इतिहासाची लिखित साधने येतात. तर या लिखित साधनांमध्ये काय काय येतं? तर इतिहासाची जी लिखित साधने आहेत त्या लिखित साधनांमध्ये सर्वात प्रथम येतं ती वृत्तपत्रे आणि नियतकालिके. वृत्तपत्रे, नियतकालिके, ओके. त्यानंतर पुस्तके, आत्मचरित्रे, वेगवेगळे नकाशे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे आराखडे असतील, नंतर विविध ठिकाणी झालेले पत्रव्यवहार, विविध प्रवाशांच्या नोंदी, आणि फॅक्टरी रेकॉर्ड, हे सर्व लिखित स्वरूपात जपलं जातं. पहा काय काय सांगितलं मी. तर सर्वात पहिलं लक्षात ठेवायचं वृत्तपत्रे. ओके. त्याच्यानंतर वृत्तपत्रातून काय होतं आपल्याला की त्या काळात काय घडत होतं. समजा आजचा जर पेपर असत तर दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात वगैरे अशी बातमी नाही येणार, कारण आज काय झालंय तीच बातमी येते. समकालीन घटनांची माहिती मिळते आपल्याला. त्यामुळे काय होतं की एखादी कोणती घटना असेल तिचं सखोल विश्लेषण या पेपरमध्ये असतं, वृत्तपत्रामध्ये असतं. वेगवेगळ्या मान्यवरांची मतं, तसेच अग्रलेख असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ते एकंदरीत राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्व गोष्टींची माहिती मिळत जाते. ओके. वृत्तपत्र. नियतकालिका म्हणजे ठराविक कालावधीने प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रच असतात.
नकाशावरून तुम्हाला एखादा देश कसा आहे ते लक्षात येतं. आराखडे त्यासाठीच असतात, ज्याला तुम्ही स्ट्रक्चर कसं तयार करायचं ते म्हणतात, त्याला आराखडा म्हणतात स्ट्रक्चरला. पुस्तके असतील, आत्मचरित्र असतील, तर याच्यातून सुद्धा आपल्याला इतिहास समजतो. तसंच पत्रव्यवहार आणि प्रवासी नोंदी. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टींच्यातून आपल्याला इतिहासाचं आकलन होतं. लिखित साधनं ही आहेत. ओके. त्यानंतर आपल्याला पाहायचंय ती म्हणजे मौखिक साधनं कोणती असतात. इतिहासाची मौखिक साधने कोणती आहेत? म्हणजे तोंडी. अशी कोणती साधनं आहेत का ज्यांच्यामुळे तुम्हाला इतिहास समजतो तोंडी स्वरूपात? तर ह्याचं एक खूप सुंदर असं उदाहरण ते म्हणजे पोवाडा. वेगवेगळी लोकगीतं असतील, त्यानंतर लोककथा असतील, मुलाखती, गीते, जे गाणे ऐकल्यानंतर आपल्याला अ, आपल्या अंगामध्ये एनर्जी आल्यासारखा फील येतो. ओके. आभास होतो. त्याच्यानंतर ओव्या, वेगवेगळ्या प्रकारच्या ओव्या असतील. पहा काय काय सांगितलं? पोवाडे, लोकगीते, लोककथा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची स्फूर्तिगीते, ओव्या असतील, प्रसंग वर्णने, एखाद्या प्रसंगाचं वर्णन सांगत असेल एखादा, तोंडी पण सांगता येतं, कधी कधी लिहिता पण प्रवास वर्णन लिहिले जातात. प्रसंगाचं वर्णन आपण तोंडी सांगतो की हे असं झालं होतं, तसं झालं होतं. त्यानंतर वेगवेगळे मेळे असतील, जलसे असतील, हे दोन्ही एकच प्रकारचे आहेत, फक्त वेगवेगळ्या प्रकारचे समाज करत होते, त्यांना नावं दिलेले आहेत. आणि कलापथक असतात. तर या सर्वातून आपल्याला इतिहास समजतो. ओके. पहिल्यांदा लक्षात ठेवताना कसं ठेवायचं? पोवाडे, लोकगीते, लोककथा, स्फूर्तिगीते, त्याच्यानंतर मुलाखती, ओव्या, प्रसंग वर्णने, मेळे, जलसे आणि कलापथकी. एक जस्ट ह्याच्याकडं 1 मिनिट पहा प्रॉपरली. रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. ओके. काय काय झाले? इतिहासाची साधनं. भौतिकमध्ये फक्त वस्तूंचा, नाणी पुतळे आणि पदकं यांचा विचार करायचा. म्हणजे तोंडी काय काय असू शकतं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित एकाच ठिकाणी कन्फ्युज होऊ शकता. मेळे, जलसे आणि कलापथके हे सर्व तोंडी असतं. बाकी तुम्हाला माहिती ओवी हा प्रकार समजा ओव्या म्हटल्या जातात. तर ह्या तोंडी असतात. स्फूर्तिगीते ही सुद्धा तोंडी असतात. लोककथा, लोकगीत, वेगवेगळ्या मुलाखती असतील, पोवाडे असतील, तर हे सर्व काय होतं की ह्या सर्वचे प्रकार आहेत, हे तोंडी प्रकार आहेत. ओके. तर यातला पहिला आपण प्रकार पाहू आणि तो आहे भौतिक साधने. ओके. भौतिक साधने. आता इतिहास लेखनाची जी भौतिक साधनं आहेत त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो?
तर यामध्ये विविध वस्तू, त्याचबरोबर वास्तू, नाणी, पदके आणि पुतळे यांचा समावेश होतो भौतिक साधनांमध्ये. आता त्यातला जो पहिला प्रकार आहे इमारती आणि वास्तू. वेगवेगळ्या इमारती आणि वास्तू. काय माहित होतं आपल्याला याच्यातून? तर इमारती आणि वास्तू ह्या ज्या आहेत, तर यावरून आपल्याला जो इतिहास समजतो, म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासातला जो कालखंड आहे, हा आधुनिक भारत जो आहे आपला, तो बेसिकली आधुनिक भारतामध्ये आपल्यावर इंग्रजांचं शासन होतं. त्याच्यामुळं युरोपीय, त्यातल्या त्यात विचार जर केला तर ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांचा जो राज्यकारभार आहे, त्याचा काळ मानला जातो आधुनिक इतिहासाला. पहा, भारताचा भारताचा आधुनिक इतिहास कालखंड, भारताचा आधुनिक इतिहास कालखंड जो आहे, तो कोणाचा मानला जातो? तर हा भारताचा आधुनिक इतिहासाचा कालखंड हा युरोपीय युरोपीय त्यात युरोपीय मध्ये कोण येतं? तर भारतावर सर्वाधिक सत्ता असणारे ब्रिटिश. युरोपीय म्हणजे त्यामध्ये विशेषतः ब्रिटिश आणि भारतामध्ये वेगवेगळे संस्थानिक होते. तर त्या सर्व संस्थानिकांचा जवळपास 552 संस्थानिक होते. तर या संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. काय येतं ह्याच्यामध्ये, की भारताचा जो आधुनिक इतिहास आहे, हा भारताचा आधुनिक इतिहास त्याचा जो कालखंड आहे, ते ह्या कालखंडामध्ये काय दिसतं तुम्हाला, की भारतामध्ये या कालखंडामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिशांची सत्ता होती. आता ब्रिटिशांची सत्ता असण्याबरोबरच भारतामध्ये वेगवेगळे संस्थानिक पण संस्थान होते आणि त्यांचे कारभारी असणारे संस्थानिक. तर हा जो आधुनिक इतिहासाचा काळ आहे भारताचा, संस्थानिकांच्या बाबतीमध्ये तुम्हाला झाशीचं संस्थान माहित असेल, त्याच्यानंतर साताराचं संस्थान आहे, अवध आहे, म्हैसूर आहे, बंगालमध्ये होतं. तर असे वेगवेगळे संस्थान होते भारतामध्ये आणि भारताच्या आधुनिक इतिहासाच्या कालखंडामध्ये त्यामुळे या सर्वांचा विचार करावा लागतो. म्हणजे हा कालखंड ब्रिटिशांचा आहे. वेगवेगळे युरोपीय होते, पण ब्रिटिशांनी सर्वाधिक जास्त डॉमिनेट केलेलं आहे इतरांना, म्हणून ब्रिटिशांचा कालखंड मानला जातो. आणि या काळामध्ये या काळात या काळात या काळात वेगवेगळ्या इमारती, या काळात विविध इमारती, त्याचबरोबर वेगवेगळे पूल, रस्ते, विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया आणि कारंजे हे बांधण्यात आले. काय काय बांधलं तर पहा, एक सपोज रस्ते आहेत, त्या रस्त्यांच्यावर वेगवेगळे ब्रिज बांधण्यात आले, म्हणजे पूल बांधण्यात आले. तसंच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पाणपोया, पाणपोया म्हणजे जिथे पाण्याची सोय उपलब्ध असते अशा पाणपोया बांधण्यात आल्या, कारंजे बांधण्यात आले आणि इमारती बांधण्यात आल्या. या सर्व गोष्टी या काळामध्ये बांधण्यात आल्या होत्या. हे या बांधण्यात आलेल्या आहेत.
काय काय? तर आपण पाहतो की भारताचा जो आधुनिक इतिहासाचा कालखंड आहे, कोणाचा कालखंड मानला जातो हा? तर हा युरोपीय म्हणजेच ब्रिटिशांचा कालखंड मानला जातो. आणि याच काळामध्ये संस्थानिक पण होते, म्हणून संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. या काळामध्ये वेगवेगळ्या इमारती बांधण्यात आल्या, पुलं बांधण्यात आले, रस्ते बांधण्यात आले, त्याचबरोबर पाणपोळ्या आणि कारंजे यांचीही कामं करण्यात आले. या वेगवेगळ्या वास्तू बांधण्यात आल्या या काळामध्ये. आता ह्या ज्या वास्तू आहेत, या इमारतींच्या मध्ये काय आहे? तर ह्या ज्या वास्तू बांधण्यात आल्या या इमारतीमध्ये, आता एखादी वास्तू बांधली तर काहीतरी कारण असेल. तर साहजिकच या इमारतीमध्ये त्या काळामध्ये ब्रिटिश जे साम्राज्य होतं त्याच्या प्रशासकीय कचेऱ्या होत्या. कचेरी म्हणजे कार्यालय. प्रशासकीय कचेऱ्या, त्यानंतर वेगवेगळे जे अधिकारी होते किंवा नेते होते किंवा क्रांतिकारक, वेगवेगळे अधिकारी, त्याचबरोबर नेते आणि क्रांतिकारक यांची निवासस्थाने. पहा, इमारतीमध्ये काय काय होतं, तर ह्या इमारतींच्या मध्ये प्रशासकीय कचेऱ्या होत्या. त्या प्रशासकीय कचेऱ्या असण्याबरोबरच काही इमारती अशा पण आहेत की त्याच्यामध्ये वेगवेगळे अधिकारी राहत होते. ओके, वेगवेगळे अधिकारी राहत होते त्या काळातले. जे महत्वाचे नेते आहेत ते नेते काही इमारतींच्या मध्ये राहत होते, त्यांची निवासस्थानं आहेत. त्याचबरोबर क्रांतिकारक आहेत, त्या क्रांतिकारकांची निवासस्थानं असतील. संस्थानिकांचे राजवाडे, वेगवेगळे राजवाडे तुम्हाला आजही राजस्थान जयपूरला गेल्यानंतर खूप मोठे राजवाडे दिसतात. तर संस्थानिकांचे राजवाडे, नंतर किल्ले आणि तुरुंग. या गोष्टी, या तुम्हाला वास्तू दिसते. म्हणजे आपण जे पाहतोय की भौतिक साधनांच्या मध्ये इमारती आणि वास्तू येतात. तर ह्या इमारतींच्या मध्ये काय येतं? तर ह्या इमारतींच्या मध्ये त्या काळातले ज्या प्रशासकीय कचेऱ्या असतील त्या दिसतील तुम्हाला. गव्हर्नमेंटच्या जे काही कार्यालय होते, त्यानंतर त्या काळामध्ये महत्वाचे जे लोक आजही काही इतिहासाची महत्वाची साधनं म्हणून जपले जातात. जसं की पुण्यामध्ये गेल्यानंतर विश्रामबाग वाडा आहे, केसरी वाडा आहे, भिडे वाडा, नंतर फुले वाडा. तर हे निवासस्थान आहेत आपल्या नेत्यांची, क्रांतिकारकांचे आणि अधिकाऱ्यांचे, हे निवासस्थान आहेत. त्याचबरोबर संस्थानिकांची खूप मोठे राजवाडे बांधलेत, किल्ले बांधलेत, तुरुंग आहेत. या सर्व वास्तू ज्या आहेत यांचा समावेश होतो भौतिक साधनांमध्ये. आता यातले बरेच आजही चांगल्या अवस्थेत आहेत. यातील बरेच आजही सुस्थितीत आहेत. सुस्थितीत म्हणजे त्यांची जास्त पडझड झालेली नाहीये. आणि हे सुस्थितीत असण्याबरोबरच यातील काही यातील काही राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित झालेली आहेत. काही इमारतींना राष्ट्रीय स्मारकांचा दर्जा मिळालेला आहे, राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित. यातले जे काही आहेत, सर्वचे सर्व नाही पण काही जे आहेत ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित झालेली आहेत. काय सांगितलं की ह्या ज्या इमारती आहेत, ह्या इमारतींच्या मध्ये कशाचा समावेश होतो? तर या इमारतींमध्ये वेगवेगळ्या प्रशासकीय कचेऱ्या, त्या काळात असणाऱ्या काही कचेऱ्या होत्या, अधिकारी आणि नेते यांची निवासस्थानं, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यांचा समावेश होतो. हे सर्व सुस्थितीत आहे, काही राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित आहेत.
आणि काही इमारती अशा आहेत की त्यांच्यामध्ये राष्ट्रीय संग्रहालय किंवा संग्रहालयांचा उभारलेली आहेत. संग्रहालय सुद्धा आहेत. त्याचं उदाहरण आहे अंदमान या ठिकाणी असणारं सेल्युलर जेल. सेल्युलर जेल हे याचं उदाहरण आहे. ओके. पुढच्या पेजवर परत पाहू की भौतिक साधनांमध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या इमारती आहेत त्या इमारतीमध्ये कशा कशाचा समावेश होतो. तर इमारतींमध्ये समावेश होतो जे नेते आहेत, भारताच्या इतिहासामध्ये जे महत्वाचे नेते झाले, क्रांतिकारक झाले, खूप महत्वाचे असे मोठे मोठे क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळे अधिकारी झालेले आहेत. तर त्या अधिकाऱ्यांची निवासस्थानं त्याला भौतिक साधनं मानलं जातं. अधिकाऱ्यांची निवासस्थाने, त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे राजवाडे, किल्ले, तुरुंग, राजवाडे, किल्ले, तुरुंग, त्यानंतर प्रशासकीय कचेऱ्या, यांचा समावेश होतो. इमारती ही भौतिक साधने आहेत. आता ह्या वास्तूंचं वैशिष्ट्य काय आहेत की हे सुस्थितीत आहेत. ओके. आणि काहींना संग्रहालय म्हणून घोषित झालेलं आहे. काहींच्या मध्ये संग्रहालय सुद्धा आहेत. आता हे संग्रहालय कुठे आहेत? जसं की तुम्हाला अंदमान मधलं सेल्युलर जेल आहे. अंदमान मध्ये असणारं सेल्युलर जेल. आता हे जे सेल्युलर जेल आहे त्याला जर तुम्ही भेट दिली तर साहजिकच तुम्हाला काय होणार आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल माहिती मिळणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची माहिती मिळते. नंतर जर तुम्ही मुंबईतील मनी भवन जे मुंबईला आहे, त्याच नंतर मनी भवन मुंबईला आहे, किंवा सेवाग्राम आश्रम. सेवाग्राम आश्रम कुठे आहे? तर हा सेवाग्राम आश्रम आहे वर्ध्याला. तर जर तुम्ही मनी भवन किंवा सेवाग्राम आश्रम याला जर भेट दिली तर तुम्हाला महात्मा गांधींच्या रिलेटेड महात्मा गांधी आणि गांधी युग याच्याबद्दल माहिती मिळते. गांधी युगाबद्दल माहिती मिळते. संग्रहालय कोणतं सांगितलं मी? अंदमानचं सेल्युलर जेल. इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांची माहिती मिळते. मुंबईतल्या मणी भवनाला जर तुम्ही भेट दिली तर किंवा सेवाग्राम आश्रमालाही भेट दिल्यानंतर गांधी युगाबद्दल माहिती मिळते. सेम असंच पुण्यामध्ये आगा खान पॅलेस आहे. आगा खान पॅलेस आहे पुण्यामध्ये. आणि या ठिकाणी गांधी स्मारक संग्रहालय, गांधी स्मारक
संग्रहालय आणि ह्या संग्रहालयामध्ये महात्मा गांधींच्या वापरातले अनेक वस्तू आहेत. महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू आपल्याला दिसतात. हे खूप महत्वाचं आहे ही लाईन. हे जे आपण संग्रहालयामध्ये ह्याच्या लाईन लिहिल्यात ना, अंदमानचं सेल्युलर जेल, मणिभवन मुंबई मधलं, सेवाग्राम आश्रम वर्ध्याचा. तर आपल्याला गांधी युगाबद्दल माहिती देतात ह्या गोष्टी. आगा खान पॅलेस मध्ये गांधी स्मारक संग्रहालय कुठे आहे असा प्रश्न येऊ शकतो. आणि ह्या वस्तू संग्रहालयामध्ये वेगवेगळे चित्रवस्तू असतात. आता जर तुम्ही ह्या इमारती ज्याला आपण वास्तू म्हणतो, या वास्तूंना जर आपण भेट दिली तर काय माहित होतं? तर या वास्तूंना आपण ज्यावेळेस भेट देतो, या वास्तूंना भेट दिल्यानंतर आपल्याला त्यावेळेचा इतिहास त्यावेळेसचा इतिहास, त्यानंतर तेव्हा असणारं स्थापत्यशास्त्र. स्थापत्यशास्त्र म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणतात त्याला. एखादी इमारत बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की बापरे, ह्याचं बांधकाम किती जबरदस्त आहे असं जे तुम्हाला वाटतं त्याला स्थापत्यशास्त्र म्हणतात. त्या काळातल्या लोकांनी कसं बांधलं असेल, तर हा विचार येतो डोक्यामध्ये, त्याला स्थापत्यशास्त्र म्हणतो आपण. आणि ती वास्तू कशी आहे त्यावरून त्या काळातली परिस्थिती किती चांगली, म्हणजे त्या काळात आर्थिक संपन्नता किती होती. आर्थिक संपन्नता म्हणजे पैशाची वगैरे किती मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये पैसा त्या काळामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होता, ही माहिती सुद्धा आपल्याला मिळून जाते. आर्थिक संपन्नता, आर्थिक संपन्नता या गोष्टींची माहिती मिळते आपल्याला, याविषयी माहिती मिळते, याविषयी माहिती मिळते. तर एवढे वास्तूंच्या रिलेटेड माहिती मिळते. काय पाहिलं आपण? वास्तूंमध्ये काय काय येतं हा पॉइंट पाहिला आपण. तर भारताचा जो आधुनिक इतिहासाचा कालखंड आहे हा युरोपीय कालखंड मानला जातो. त्याचबरोबर संस्थानिकांचा कालखंड मानला जातो. मग ह्या काळामध्ये वेगवेगळ्या इमारती बांधण्यात आल्या, पूल बांधण्यात आले, रस्ते बांधण्यात आले, कारंजे, पाणपोया या बांधण्यात आल्या. काहींच्या मध्ये संग्रहालय पण स्थापन करण्यात आले. त्यानंतर पुढचा पॉइंट आपण पाहिला की ह्या इमारतींमध्ये नेमकं काय काय येतं. तर वेगवेगळे नेते, क्रांतिकारक असतील, तसेच समाजसुधारक असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, तर यांची कार्यालय आहेत. त्यांची कार्यालय कोणत्या तरी इमारतीतच असणारी आणि तिथून आपल्याला इतिहास कळणारी वास्तूचा इतिहास आहे. राजवाडे, किल्ले, तुरुंग आणि त्याचबरोबर प्रशासकीय कचेऱ्या हे सर्व सुस्थितीत आहे. संग्रहालय कुठे? अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची माहिती मिळते. मणी भवन मुंबई इथे सेवाग्राम, तसंच सेवाग्राम आश्रम वर्धा या ठिकाणी महात्मा गांधींच्या गांधी युगाबद्दल माहिती मिळते किंवा भारताच्या इतिहासातली गांधी युगाबद्दल माहिती मिळते. आगा खान पॅलेस जो आहे पुण्याचा, तिथे गांधी स्मारक संग्रहालय आहे. महात्मा गांधींच्या वापरातल्या अनेक वस्तू तिथे आहेत. आणि ज्या ज्या वेळेस आपण एखाद्या ऐतिहासिक वास्तूला भेट देतो त्यावेळेस आपल्याला आपला इतिहास, त्यावेळेस असणार स्थापत्यशास्त्र म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग सिंपल भाषेमध्ये सांगितलं तुम्हाला, आणि त्याचबरोबर आर्थिक संपन्नता किती होती, तर ह्या सर्व गोष्टींचा अंदाज आपल्याला मिळून जातो. हे होतं इमारती आणि वास्तू यांच्या संदर्भात. आता फक्त एवढंच ह्याच्यावरूनच कळतं का? तर नाही. तर त्याचबरोबर जो दुसरा पॉइंट आहे भौतिक साधनांमध्ये आणि जो खूप महत्वाचा आहे, तो आहे पुतळे आणि स्मारके. पुतळे आणि स्मारके हा झाला दुसरा पॉइंट. आता पुतळे आणि स्मारकांमध्ये काय होतं की स्वातंत्र्यपूर्व काळातल्या किंवा स्वातंत्र्यानंतरच्या काळातल्या
विविध व्यक्तींची स्मारक पुतळ्यांच्या स्वरूपात उभारण्यात आलेली. आणि हे पुतळे सुद्धा आधुनिक भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचे आहेत. आणि पुतळ्यावरून आपल्याला काय कळतं तर त्या काळात कोणता राज्यकर्ता होता, तसेच त्या काळातले समाजातले प्रतिष्ठित व्यक्ती यांची माहिती मिळते. ओके. आपलं काय आता याच्यामध्ये पाहू की हे आधुनिक इतिहासाची साधनेमध्ये येतं हे पुतळे आणि स्मारके साधने आहेत. ती कोणती साधने आहेत? तर आधुनिक इतिहासाची ही भौतिक साधने आहेत. भौतिक साधने आहेत. त्यानंतर तिसरा महत्वाचा पॉइंट काय येतो याच्यामध्ये की पुतळे कोणाकोणाचे उभारले तर वेगवेगळे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या स्वरूपात आहेत. ओके. काय सांगितलं की स्वातंत्र्याच्या पूर्व काळातलं तसं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या त्या व्यक्तींची स्मारक जी आहेत, ती पुतळ्यांच्या स्वरूपामध्ये उभी आहेत. ह्या पुतळ्यांच्यातून आपल्याला काय माहित होतं तर ह्या पुतळ्यांवरून आपल्याला यावरून आपल्याला पुतळा पाहिला तर कळतं की ही व्यक्ती कोणती तरी प्रतिष्ठित व्यक्ती असेल. यावरून आपल्याला त्या काळातील राज्यकर्ते राज्यकर्ते किंवा प्रतिष्ठित व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्तींची माहिती मिळते. कारण पुतळे त्यांचेच असतात. प्रतिष्ठित व्यक्तींची माहिती मिळते. ओके. त्यानंतर पुढचा पॉइंट येतो याच्यामध्ये जो महत्वाचा असा पॉइंट आहे. हे जे पुतळे असतात ना त्या नुसतं पुतळा उभा नसतो केलेला. तर त्या पुतळ्यांच्या पुढे म्हणजे त्याचा जो पुढचा भाग असतो त्याला दर्शनी भाग म्हणतात. तर त्या दर्शनी भागावर एक पाटी असते. दर्शनी भागावर पाटी असते एक लिहिलेली छोटीशी पाटी असते आणि त्याच्यावर काय असतं तर त्यावर त्या व्यक्तीचं पूर्ण नाव त्याचबरोबर जन्म मृत्यूची नोंदणी तिचा जन्म कधी झाला मृत्यू कधी झाला त्याचबरोबर त्याचं कार्य आणि त्या व्यक्तीचा जीवनपट यांची माहिती मिळते. ओके. त्या व्यक्तीचं नाव असतं जन्म मृत्यू असतो कार्य असतं तसंच त्याचा जीवनपट असतो. उदाहरणं काय आहेत तर असे कोणते पुतळे महत्वपूर्ण व्यक्तींचे उभारण्यात आलेले आहेत किंवा अं, महान अशा समाजसुधारकांचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतील की महात्मा फुले लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यांचे जे पुतळे आहेत यांचे पुतळे तसेच विविध घटनांच्या विविध घटना जर घडून गेल्या तर त्या घटनांच्या स्मृतीप्रित्यर्थ म्हणजे त्या घटनांच्या आठवणीत काय केलं जातं वेगवेगळी स्मारकं उभी केली जातात.
उभारण्यात येणारी स्मारके. तर ही जी स्मारक आहेत तर त्याच्यामध्ये अं, उदाहरणं काय येतील तर हुतात्मा स्मारक आहे, जालियनवाला बाग त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ असणारं स्मारक आहे. तर याच्यातून आपल्याला इतिहास समजतो. का मग माहित होतो? कारण पुतळ्याचा जो पुढचा भाग असतो त्यावर त्या व्यक्तीचं पूर्ण नाव असतं, जन्म, मृत्यू, कार्य, जीवनपट असतो आणि यामुळे आपल्याला इतिहास समजण्यामध्ये मदत होते. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. तर ही तर संपतात आपले इतिहासाची भौतिक साधनं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इतिहासाचे मौखिक आणि लिखित साधनं यांचा डिस्कशन करणार आहोत.